दुपारी 3 ते 4 दरम्यानचा वेळ आहे आणि आज जंगलयोग तुम्हाला दाखवण्याचं कारण हे आहे की जंगलामध्ये जे सत्व असतं ना ते मानवी वस्त्यांमध्ये नाही राहिलेलं. आणि असं नाही की माणसाचा सगळा समतोल बिघडला आहे असं नाही आहे. माणसाचा समतोल सगळा चांगला आहे, पण त्याने केमिकल वगैरे याचा वापर जास्त केला, वृक्षतोड केली, पेट्रोलचे साठे सगळे उधळून टाकले आणि जिथे संयमी वागायची तिथे नुसती भूतावळ राक्षस जन्माला घालून ठेवले मनुष्याने. पण निसर्गाचा अभ्यास हा गौतम बुद्धांनी का केला होता? निसर्गाचा अभ्यास हा शिखरे वगैरे यांचा अभ्यास महावीर स्वामी जैन धर्माचे यांनी का केला होता? तर तुम्हाला अजून गौतम बुद्ध आणि त्यांचे जे अवतार कार्य आहे, त्यांचे जे बुद्धांचे अनेक अवतार होते, महावीर स्वामी आणि त्यांचे अनेक जे 24 तीर्थंकर होते किंवा आता सध्याचे जिवंत साधू की ज्यांना मानवी अवतारात ईश्वरी शक्ती प्राप्त झाल्या, याचा अभ्यास तुम्ही कधी करतच नाही. बरोबर? सगळ्यांनी योगी बना, तपस्या करा, परमेश्वराचा साक्षात्कार करा, परमेश्वराकडे चला, असा हा जंगलातून तुम्हाला मी उपदेश देत आहे. जंगलात वाट तयार करावी लागते आपल्याला. आणि हे घोर जंगल नाही, हे एक साधारण जंगल आहे. ह्या जंगलाचा अर्थच असा आहे की आई सीता आणि प्रभू राम ज्यावेळेस इकडे वनवासाकडे आले त्यावेळेस त्या वनवासामध्ये त्यांना जो ईश्वरी सामर्थ्य भोलेनाथांचं प्राप्त झालं, त्यातील हा एक अनुभव आहे. हे जंगल बघा, चारी दिशेला जंगल आहे, अतिशय सुंदर जंगल आहे. आणि ह्या जंगलामध्ये मानवाला अतिशय पोषक असं वातावरण आहे. तर आज योगा दिवसाच्या दिवशी मी तुम्हाला अनेक आसनं वगैरे करून पाठवली असते, पण कसं आहे, या जंगलामध्ये मी फक्त लंगोटी किंवा फक्त बनियान किंवा फक्त छोट्याच कपड्यांवर मी असतो. आणि त्या योगिक प्रक्रिया मी तुम्हाला येत्या काळात शिकवल. बरोबर, त्याला काय जास्त वेळ नाही लागणार. पण 84 आसनं सिद्ध होण्यासाठी आणि त्यातून परमेश्वरी शक्ती प्राप्त करण्यासाठी, आज्ञाचक्र उघडण्यासाठी आणि कुंडलिनी शक्ती सहस्रदम कमल यांचा जो प्रवास आहे तो साध्य करण्यासाठी आपल्याला वारंवार प्रयत्न करावा लागतो. ओके, आता नेमकं काय झालं, तुम्हाला मंदिरातून काश्मीरी साधूंचा आशीर्वाद पाठवायचा होता खरोखर. पण होतं कसं की तो वाचाळ जो मनुष्य आहे ना आपला मुंबईचा, तशी वाचाळ कुत्री सगळीकडे तयार होत चालले. ॲक्च्युली जंगलातून ही खरखरीत आणि खवड भाषा मला करता येत नाही, पण मनुष्य प्राणी आणि स्वामी इथे आता प्रगट झालेत. स्वामी असल्यामुळे कसं आपल्याला चांगलं बोलायला अलाउड आहे. फक्त एवढं आहे की स्वामी समर्थांचा आशीर्वाद 24 तास आपल्यासोबत असतो, शंकर महाराज 24 तास आपल्यासोबत असतात. त्यामुळे ही जी पुण्याई आहे ते आपल्याला खोट न बोलता फक्त प्रेमानेच रामभाऊंच्याच वाक्याने बोलावं लागत आहे. कारण की कसं आहे, शेवटी जिथे जंगल आहे तर खाली कचरा पण आहे बघा, पालापाचोळा आहे, त्याचंच परत खत तयार होतं. बरोबर? आणि असंच हे जंगलातील सात्विकता आणि समृद्धता ही मानवाच्या कल्याणासाठी पाठवण्यासाठीच आपण घराचा त्याग केलेला आहे काही दिवस. आता येत्या काळामध्ये आपण अतिशय घनघोर तपस्या, पावसाची वाट बघत आहोत. आपण त्र्यंबकेश्वरला झाला पाऊस, आता तोच पाऊस अख्ख्या विश्वामध्ये पडेल. कारण की त्र्यंबकेश्वराचा जो संजीवन परमेश्वरी कृपेने असा युक्त जो भोलेनाथ बाबा आहे, तोच बाबा पर्जन्याची व्यवस्था स्थापन करत असतो. असं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता इथे पशुपक्ष्यांचे आवाज पण आहेत, पण इथे स्वामी प्रगट झाल्यामुळे मला मागे पुढे कुठे चालता आहे ना, का स्वामींच्या पुढे मी कधी जातच नाही. मी काही चुकीच्या माणसांना दमदाटी करतो, त्यांना अनेक प्रकारच्या रागामध्ये मी त्यांना काय बोलत असतो, ते माझ्या मनात तसं काही नाही. मला कसं आहे, माणसं सगळी चांगली वागली पाहिजे, सौजन्याने एकमेकाचा आदर केला पाहिजे माणसाने.
आणि इथे स्वामी आल्यामुळे मला कसं चारही दिशेला कुठे हलता येणार, इथे स्थिर व्हावं लागलेलं आहे आता. तर हा व्हिडिओ मी जास्त मोठा करू शकत नाही, काय की स्वामी काय आज्ञा देतात हे मला कळत नाही. काल खूप मोठा साक्षात्कार झाला आहे आपल्या, पण कुठल्या देवाचा झाला आहे तो देव इथे जवळच आहे. जर बोललं तर मग कदाचित 2-2.5 महिने बोलणारच नाही तो माझ्याशी. म्हणून तो देव फक्त आपण त्याला सीताराम बोलू, बाकी काय बोलू शकत नाही. कारण की सीताराम हे महान तत्व आहे, कसं आहे सगळीकडेच. आणि आपल्याला कसं आहे इकडे येण्याचा जो छंद लागला आहे, त्या छंदाचं कारण आहे स्वामी जनार्दनगिरी बाबा. हे जनार्दनगिरी बाबा, जलाराम बाप्पा, बाप्पा सीताराम, हे अनेक साधू संत, म्हणजे गगनगिरी महाराजसुद्धा. फक्त मी त्यांना विलासी बोललो तर त्यांना राग आला आहे. कारण की गगनगिरी बाबा हे हेलिकॉप्टरने प्रवास करायचे, सुंदर कपडे घालायचे, सुंदर योगा करायचे. आणि मुंबईमध्ये जवळपास होते, मग मी त्यांना सारखं भेटायला जायचो. पण आईच्या आज्ञेचं आपल्याला उल्लंघन नाही करता आलं. जसं या जंगलात बघा अतिशय तेजोमय अशी बिजली आहे. तर आईवडील हाच परमेश्वर असतो. किती तुम्ही जंगलं करा, तप करा, काही करा, आईवडिलांपेक्षा मोठं या जगात काहीच नाही. बरोबर, हे तुम्हाला जंगलातून सांगतो आहे मी. तर स्वामी इथे जवळच आहे आणि मला चारी बाजूला कुठेच हलता येणार नाही. तर हे सगळं अरण्य तुम्हाला मी फिरून यातील सौंदर्य आणि नैसर्गिक देवतांचं समोरासमोर दर्शन दिलं असतं तुम्हाला. फक्त एवढं आहे की आपला